सांगली जिल्ह्यातील सभासद शेतकरी या शेतकऱ्यांच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची आर्थिक राजधानी म्हणजे जिल्हा बँक, या जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित जोपासणं, शेतकऱ्यांना आर्थिक ताकद उपलब्ध करून देणं हे महत्वाचं काम या बँकेतून चाललं गेलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही। आणि म्हणून जिल्ह्यातले अनेक सभासद शेतकरी आमच्याकडे आले की या जिल्हा बँकेच्या वरती आपण मोर्चा काढला पाहिजे। आणि म्हणून आज सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आणि तुम्ही सगळेजण, सगळ्या तालुक्यातले शेतकरी बांधव तुम्ही इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। कारण कुणीतरी हा विषय हातात घ्यायला पाहिजे। जोपर्यंत या मस्तवाल लोकांच्या विरोधामध्ये आपण आपली रास्त भूमिका घेत नाही, ती भूमिका घेऊन रस्त्यावरती उतरत नाही, तोपर्यंत जिल्हा बँक असेल किंवा राज्य सरकार असेल त्यांना जाग येणार नाही। आणि म्हणून आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं जिल्हा बँकेवरती मोर्चासाठी उपस्थित राहिला। आज खऱ्या अर्थानं या लोकांना कळेल की बाबांनो, आपण मनमानी करून चालणार नाही। गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या लक्षामध्ये आपण केलेल्या सगळ्या चोऱ्या आलेल्या आहेत। आणि सदाभाऊने आता तुम्हाला सविस्तर सांगितलं की आपल्या या मोर्चाची मागणी काय आहे। आपल्या मोर्चाची मागणी ही आहे की 88 अंतर्गत या जिल्हा बँकेची चौकशी सुरू आहे। त्या चौकशीमध्ये या जिल्हा बँकेतल्या संचालक मंडळाने, एमडीनी मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीनं पदाचा गैरवापर केलेला आहे। अनेकांना शेकडो कोटीची कर्ज दिलेली आहेत, त्यांनी ती कर्ज बुडवलेली आहेत। अनेक लोकांना कर्ज अशी दिलेली आहेत की त्यांचं तारण घेतलेलं नाही, परंतु त्यांना कर्ज दिलेलं आहे। अनेक प्रॉपर्ट्या या जिल्हा बँकेनं गरज नसताना विकत घेतलेल्या आहेत आणि विकत घेतलेल्या प्रॉपर्ट्या कुठलंही करार न करता त्या लोकांना परत चालवायला दिलेले आहेत। असं एक ना अनेक विषय या जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे। उदाहरणार्थ कुठला महाकाली साखर कारखाना कवटेमंकाळ, साखरेवरती कर्ज दिलं आणि ते कर्ज साखर जिथं होती ती साखर विकता येत होती, बँकेचं कर्ज भरून घेता येत होतं, पण या बँकेला ती साखर विकायची नव्हती। त्यांना तो कारखाना बंद पाडायचा होता आणि तो जयंतरावच्या घशात घालायचा होता। हे पाप या बँकेनं केलं। महाकाली साखर कारखान्याची साखर असताना सुद्धा ती विकली नाही, परत काही वर्षानं ती साखर 25% विकली। आणि मग तो कारखान्याचं काय पुढे घडलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं। माणगंगा सहकारी साखर कारखाना आटपाडी, या कारखाना बँकेच्या ताब्यात होता, कोणताही करार न करता चोराच्या ताब्यात चालवायला दिलाय, हे सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना माहित आहे। त्या कारखान्याच्या साठी देवस्थानची जमीन, ज्या जमिनीचा दर 3 लाख आहे प्रति गुंठा, या बँकेच्या लोकांनी सांगितलं व्हॅल्युएटरनी त्याचा 40 लाख रुपये दर आहे, 12-13 कोटी रुपये कर्ज त्याला, कुठलाही करार नसताना ऊस तो मजुरासाठी ते पैसे दिलेले आहेत। खानापूरची सूतगिरणी, ज्या सूतगिरणीला 23 कोटी रुपये या बँकेनं दिले, ते बँकेच्या चेअरमनच्या खात्यावरती न जाता, सूतगिरणीच्या चेअरमनच्या खात्यावरती न जाता त्याच्या पोराच्या खात्यावरती गेले। एक नाही अनेक विषय। हे आता नवीन खासदार निवडून आलेला गप्पा मारतो, मी आता जिल्ह्याचा विकास करणार, जिल्ह्याचा विकास करणार। अरे या बँकेचं किती खाल्लं ते आधी जिल्ह्यातल्या लोकांना सांग ना, कुठला कागद दिला नाही, काय नाही। मी वसंतदादाचा नातो, वसंतदादा, अरे वसंतदादाच्या पायातल्या मातीची किंमत आहे का तुला? तू उगाच इतकं मोठं बोलायला लागलाय हा? जे पैसे दिले या बँकेनं वसंतदादा कारखान्याला, ते स्वप्नपूर्ती कुठली कंपनी स्थापन केले त्याच्याकडे ते सगळे पैसे वर्ग केले। या बँकेच्या हरामखोर एमडीने त्याचं कुठलं तिथं तारण सुद्धा घेतलं नाही। एवढे मोठे पैसे देता तुम्ही आणि त्याचं तारण तुम्ही बँकेत घेताय, 2-2, 3-3 महिने या एमडीकडे कागद येत नाहीत। एमडीला माझं सांगणं आहे,
फुटानं डोक्याची केस काढली जातील जर परत मस्ती केली तर। अरे आमचा एखादा शेतकरी तुमच्याकडे जेव्हा कर्ज मागायला येतो तेव्हा ते तुमचे इन्स्पेक्टर तिथं जातात, तुझ्या रानात काय आहे का? रानात आहे, दाखवलं ही द्राक्ष आहे, हे डाळिंब आहे, हा ऊस आहे, तरी त्याला तुम्ही कर्ज देत नाही। पण या सगळ्या लोकांची कागद न घेता त्यांना 25-25, 30-30, 40-40, 50-50 कोटी रुपये तुम्ही देता। अरे कसं काय देताय तुम्ही? इथून पुढे ही असली दादागिरी तुमची चालणार नाही। संचालकाच्या मंडळाच्या शिफारसीनं तुम्ही किती कर्ज दिली हो या जिल्ह्यातल्या लोकांना? 50-50 लाख। अरे ज्याची 1 रुपयाची पत गावात नाही, गावातलं ववाळून टाकलेला माणूस, त्याला तुम्ही 50-50 लाखाचं कर्ज देताय, तेव्हा माझ्या संचालकाच्या जवळच आहे। अरे संचालकाच्या बापाची बँक आहे का ही बँक आमची सभासद शेतकऱ्यांची बँक आहे। आणि त्यामुळं इथून पुढे ते चालल ते सहकार कायद्याच्या नुसार चालेल। तुम्ही मनमानी कराल त्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेमध्ये चालणार नाही। कारण आता इथला जिल्ह्यातला शेतकरी सगळा जागा झालाय का नाही? तुम्ही जागा हे विषय तुम्हाला माहित होते का? सांगा, एवढा यांची गडबड सुरू आहे। अरे आता सदाभाऊनी तुम्हाला काय सांगितलं की गोडाऊनला सील लावतात आणि आतमध्ये साखर आहे म्हणून सांगते। एका तर कारखान्यानं पुढे पोत्याची थप्पी लावली होती अधिकारी आल्यानंतर बँकेला दाखवायला की आता हे आलंय, शटरच्या पुढे सगळी पोत्याची थप्पी लावली। शटर जसं वर उचललं, पोत्याची थप्पी पलीकडे पडली। बाहेरच्या बँकेची लोक सुतगिरण्या, इस्लामपूरवाले तिकडं इमारतीला एका सुतगिरणीचं नाव द्यायचं, तिकडून अधिकारी येणार, बँकेचं कर्ज देणार, अनुदान काढणार, परत दुसरं पथक आलं, मागच्या रोडला एक दरवाजा, इमारत एकच, तिकडून एक सुतगिरणीला बोर्ड, तिकडून एक सुतगिरणीला बोर्ड। एका इमारतीवरती 4 आहेत अशा, सदाभाऊंचं म्हणणं आहे 4 एकाच जाग्यावर, एकाच इमारतीत, एकच सुतगिरणी आणि त्याला 4ही बाजूला दरवाजे। अरे किती पाप करताय तुम्ही? आणि आपण ही लोक परत येतात आपल्याकडं। हे आमच्या तालुक्याचे नेते, भाग्यविधाते, हे जिल्ह्याचे आमचे नेते। आता जयंतरावला माहित नसेल का हो इथं एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे? असेल का नसेल सांगा? 400 लोकांची भरती केली, त्या भरतीमध्ये बोगस दाखले घेतलेत। अरे ज्यांची त्या लिस्ट मध्ये नावं नव्हती त्यांना सुद्धा या बँकेमध्ये सर्व्हिस दिलेली आहे। अरे मग गुणवत्ता असणारा आमचा तरुण ज्याला वाटतं या जिल्हा बँकेमध्ये सर्व्हिसला लागावं, त्याच्यावरती किती मोठा अन्याय झाला सांगा। जिल्हा बँकेची जी एजन्सी होती अमरावतीची, तिथं मागचा चेअरमन 2 वेळा त्या हॉटेलमध्ये मुक्कामी होता। आता अमरावतीला या सांगलीच्या चेअरमनचं काय काम असेल जेव्हा नोकर भरती सुरू होती? याची चौकशी नीटपणे झाली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। ज्यांनी बोगस दाखले दिलेले आहेत या भरतीमध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। ही आमच्या आजच्या मोर्चाची मागणी या जिल्हा बँक प्रशासनाकडे आहे। दुसरा विषय, आता नवीन भरती आहे 400, एकाचा दर किती आहे? किती आहे? जसं गडी बघून 20, 25, 30, 400 गुणिले करा की तुम्ही, कितीचा घोटाळा आहे हा? एक गडी म्हणते की मी सरकारकडनं तुम्हाला मंजुरी करून आणून देतो, मला 20 जागा द्या। किती? 20 जागा म्हणजे 4 कोटी रुपये। 30 लाखांना घेतलं तर 6 कोटी रुपये। काय प्रकार सुरू आहे या जिल्ह्यामध्ये? आणि म्हणून मी तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, आता जे सगळे लोक येत आहेत वसुली अधिकारी आपल्या दारामध्ये, मी जतला जेव्हा आढावा बैठक घेतली 18 ठिकाणी, तर सगळ्या लोकांची तक्रार हे होती की जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी आमच्या दारात येत आहेत, 1-1 लाख रुपये कर्ज आहे, 1.5 लाख रुपये कर्ज आहे। अरे जिल्हा बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांच्या दम आहे तर तुम्ही पहिल्यांदा या चोरांच्या दारामध्ये जावा, यांच्या घराची जप्ती करा, यांच्या कारखान्याची जप्ती करा, यांच्या सूतगिरण्याची जप्ती करा, ते पैसे जिल्हा बँकेमध्ये भरून घ्या आणि मग आमच्या सभासद शेतकऱ्यांच्या दारामध्ये तुम्ही या। आता आपली मागणी योग्य आहे का अयोग्य आहे सांगा तुम्ही? ज्याच्याकडे 50 कोटी आहे त्याच्याकडे जात नाही, ज्याच्याकडे 50,000 आहे तिथं तुझी भांडी जप्त करतो, तुझी टीव्ही जप्त करतो, तुझं कपाट जप्त करतो, तुझ्या घराला कुलूप लावतो। अरे काय प्रकार चाललाय? म्हणून हा चाबूक आहे, जर तुम्ही दारात आला तर तुम्हाला ढोंगणावरती या चाबकाचे फटके बसतील। कारण आम्ही शेतकरी बँकेचे पैसे बुडवणारे लोक नाही। अरे पण जी टगे लोक इथं आले, बँकेवर कोण येतंय? 21 संचालक आणि 2 निमंत्रित संचालक। ह्यामध्ये एससी उमेदवार त्याला इथं कुणी जमेत धरत नाही, एनटीचा उमेदवार चहा बिस्किट
पाठवतात। ओबीसीचा उमेदवार त्याचं तिथं काही घेतलं जात नाही, महिला जो संचालक नाही, एवढी वजा करा, बाकीचं गडी इथं एक नंबरचे चोर आहेत। या चोरांची चौकशी झाली पाहिजे। या सगळ्या लोकांनी ज्या चुकीच्या पद्धतीनं कर्ज काढलेले आहेत, बुडवलेले आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे। वसंतदादा कारखान्याला दिलेलं कर्ज त्याची चौकशी झाली पाहिजे। जतचा साखर कारखाना कशा पद्धतीनं विकला, मला तर जतचे सगळे अकरामदादा आहेत, संजय तेली आहेत, सगळी मंडळी आहेत, प्रभाकर भाऊ जाधव आहेत, यांनी आता कागदाचा सगळा गट्टाच काढला की कशा चुकीच्या पद्धतीनं बँकेमुळं हा कारखाना जयंतरावच्या घशात गेलेला आहे। याची चौकशी झाली पाहिजे। जर चौकशी नाही केली तर त्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये जत कारखान्याच्या बाबतीमध्ये याचिका दाखल करणार आहोत। दुसरा सगळा मोठा सोनीचा कारखाना, तो कारखाना जागेवर आहे, मागासवर्गीय जमीन त्या कारखान्यासाठी दिलेल्या आहेत। हे सगळे भानगडी बाहेर आल्या पाहिजेत। आता सगळ्यात महत्वाचा जो घोटाळा आहे, अख्ख्या जिल्ह्यातल्या बँकांचं फर्निचर नवीन केलं यांनी, रिन्युएशन, आणि त्यामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालाय। तो भ्रष्टाचार सुद्धा आता 88 अंतर्गत त्या गोष्टीची चौकशी सुरू आहे। एटीएमच्या मशीन खरेदी केल्या, गरज नसताना खरेदी केल्या, त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं टेंडर केलेला आहे। नोटा मोजण्याच्या मशीनी, ज्या मशीनी खरेदी केलेल्या आहेत त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। हे जे सगळे विषय आहेत ते सगळे विषय हे आता या चौकशीमध्ये निष्पन्न होत आहेत। सरफेसी ऍक्ट कायद्या अंतर्गत 6 नियमबाह्य संस्था या विक्री केलेल्या आहेत। त्यामध्ये महाकाली साखर कारखाना, त्यामध्ये मानगंगा साखर कारखाना, विजयालक्ष्मी कॉटन मिल, शेतकरी सूतगिरणी, प्रतिबिंब मागासवर्गीय संस्था, डिवाइन फूड, या संस्था या जिल्ह्यातल्या 6 संस्था, याची चौकशी नीटपणे झाली पाहिजे। व्यक्तिगत संस्थांची कर्ज राईट ऑफ केलेली आहे, त्याची चौकशी नीटपणे झाली पाहिजे। 88 अंतर्गत चौकशी आता सुरू आहे, त्यातले काही मुद्दे आता त्यामधून वगळलेले आहेत। ज्या अधिकारी डॉक्टर प्रिया दळणार या सगळ्या विषयाच्या चौकशी करतायत त्यांच्याकडे आमची विनंती आहे की यातला एकही मुद्दा वगळता कामा नये। महाकाली कारखाना तारण ठेवून जे साखरेतून कर्ज वसुली न करता कागदोपत्री ठराव दर्शवून नाम मात्र भाड्यानं हा कारखाना दिलेला आहे, याची चौकशी मोठ्या प्रमाणात या बँकेच्या माध्यमातून झाली पाहिजे, ही आमची सगळी मागणी आहे। दुसरा विषय आहे ग्रीन पॉवर शुगरचा अपुऱ्या तारणावरती कर्ज दिलाय। बाळासाहेब होनमारे संचालक आहेत, त्यांचं कुठलंही तारण न घेता पेट्रोल पंप खरेदीसाठी नियमबाह्य कर्ज दिलेला आहे। एक ना अनेक विषय आहेत, हे सगळे विषय आम्ही रेकॉर्डवरती घेतलेले आहेत। स्वतंत्र भारत पक्ष नावाचा पक्ष आहे, त्यांचेही लोक गेल्या 1-2 वर्षापासून मेहनत करतायत। स्वाभिमानी स्वराज्य सेना आहे, त्यांना संचालकांनी त्यांच्यावर आरोप केला म्हणून नोटीस पाठवलं 1-1 कोटीचं। आता यांची किंमत 1-1 कोटी आहे का सांगा? तुम्ही जर 1-1 कोटी तुमची किंमत असली मार्केटमध्ये तर तुम्ही आमच्या सभासदाच्या बँकेमध्ये तुम्ही दरोडा टाकला असता का? आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपण सगळ्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जागा राहिलं पाहिजे। ही लोक इतकी माजलेली आहेत, 4-4, 5-5 लाख रुपयाला मत खरेदी करतात। आता सदाभाऊनी जो मुद्दा सांगितला की आमच्या शेतकरी सभासदांना बँकेमध्ये मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे, म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये ही बँक येईल, त्याशिवाय आपल्या ताब्यामध्ये ही बँक येणार। 100 कोटी यांना वाटलं आज संध्याकाळी की उद्या आमच्या या संचालकाला 100 कोटी पाहिजे, उद्या एका दिवसात हे मंजूर करतेच, कागद बिगद नंतर घेते। असं कुठं घडतं का सांगा? 100 कोटी रुपये कुठले नाही, ही संस्था स्थापन करते हेच, त्या संस्थेवरती जिल्हा बँकेचं कर्ज काढते हेच, परत ही संस्था तोट्यात आली म्हणजे हेच, परत ती संस्था कमी दरामध्ये जिल्हा बँक विकत घेत्या आणि परत तीच संस्था त्याच माणसाला परत चालवायला देत्या। हा असा कुठपर्यंत खेळ चालणार आहे? हा मोठा खेळ या बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो खेळ जर आपल्याला संपवायचा असेल तर आपण सगळेजण ताकदीनं, आज ज्या शक्तीनं तुम्ही इथं आलाय त्याच शक्तीनं सातत्यानं वारंवार या बँकेच्या विरोधामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे। आणि तो संघर्ष जोपर्यंत प्रशासक मंडळ या बँकेवरती येत नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसता येणार नाही। जर प्रशासक मंडळ नाही आलं ना ही बँकच राहत नाही, बँकेमध्ये काही ठेवत नाही, इतके यांची खामोगिरी या बँकेच्या माध्यमातून वाढलेली आहे। नंतर
बघा, मंगळूर तालुका खानापूर मधला शेतकरी आहे, 2 वर्ष जिल्हा बँकेकडं पाईपलाईन करण्यासाठी कर्ज मागतोय, पण त्यांना कर्ज दिलं जात नाही. असे प्रकार हे सुरू आहे. आणि म्हणून यांच्यावरती कुठं तर अंकुश पाहिजे. यांच्या जवळचे काय अधिकारी आहेत त्यांना तालुक्याचा अधिकारी केलाय, त्यांची तेवढी पात्रता नाही. उदाहरणार्थ आमच्या आटपाडीत जमादार नावाचा कोणतरी एक अधिकारी आहे, त्याची पात्रता तेवढी नाही, पण त्याला तालुक्याचा मेल केलाय आणि तो शेतकऱ्यांना डारडूर करतो. त्याला म्हणतात तुला हा डारडूर करायच्या भानगडीत तू पडू नको, तुला काय कुठला पुढारी ज्यानं नेमलाय तो तुला वाचवायला येणार नाही. असे जिल्ह्यामध्ये किती अधिकारी आहेत की ज्यांची पात्रता नाही परंतु त्यांना वरच्या पोस्टवरती दिलंय. या जिल्हा बँकेमध्ये 10-12 अधिकारी यामध्ये आहेत, बाकीच्या अधिकाऱ्याचा हे संबंध नाही आहे. अरे मागच्या महिन्यामध्ये एक प्रकरण बाहेर आलं, सरकारच्या वतीनं जे अनुदान आलंय, दुष्काळाचं अनुदान, शेतकऱ्याचं पाऊस पडल्यानंतरचं अवकाळीचं अनुदान, नंतर वेगवेगळी इकडं पुराचं अनुदान कृष्णा पट्ट्यामध्ये आलं. ज्या शेतकऱ्यांना बँकेनं आलेलं अनुदान दिलं नाही तर त्यांनी ते परत पाठवायला पाहिजे राज्य सरकारकडं. राज्य सरकारचे पैसे आहेत, एक तर तुम्ही परत राज्य सरकारला पाठवायला पाहिजे, नसेल तर तुम्ही त्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. 6 ते 7 शाखामधल्या अधिकाऱ्यांनी ते पैसे काढून खाल्ले, 7-8 कोटी रुपये. आणि त्याची चौकशी कोण करताय? जिल्हा बँकेचे अधिकारी. चोराची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे का चोराची चौकशी चोरानंच केली पाहिजे? तुम्ही सांगा. चोराची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. आमचं म्हणणं आहे सहकार खात्याच्या अधिकाऱ्याच्या मार्फत या शाखांची चौकशी झाली पाहिजे. आणि जिल्ह्यात 216 शाखा आहेत, आता 7 शाखांतला भ्रष्टाचार पुढे आलाय. 216 शाखांमध्ये काय घडलाय हे सहकार खात्याच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. आणि आमच्या लोकांच्या समोर ही सगळं काय गोष्टी घडतात ते सगळं आमच्या लोकांच्या समोर आलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या या मोर्चाची मागणी सरकारकडे आजची ही आहे. सहकार मंत्र्यांच्याकडे माझी विनंती आहे, तुम्ही आता जास्त वेळ वाट बघू नका. हे राजकारण करण्याचा विषय नाही आहे. हा सभासदांची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे 88 अंतर्गत चौकशी तात्काळ पूर्ण करून या जिल्हा बँकेवरती प्रशासक नेमला पाहिजे. ज्या जिल्हा बँकेच्या संचालकांनी चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप केली, बुडवण्यास मदत केली, त्या संचालकांच्या वरती गुन्हा दाखल केला पाहिजे. काही जणांना कोल्हापूरच्या कळपा जेलमध्ये आणि काही जणांना सांगली जिल्हा जेलमध्ये, सांगली जिल्हा कारागृहामध्ये त्यांना डांबून ठेवलं पाहिजे. तर आणि तरच या जिल्हा बँकेला न्याय मिळेल. या जिल्हा बँकेवरती आपण मोर्चा काढल्यानंतर सगळ्यात खुश कोण झाला असेल तुम्ही सांगा? कोण खुश झाला असेल? जिल्हा बँकेवरती आपण मोर्चा जाहीर केला, सगळ्यात जास्त खुश कोण झाला असेल? शेतकरी तर आपला खुश झाला, पण या जिल्हा बँकेमधला जो प्रामाणिक अधिकारी आहे, या जिल्हा बँकेमधला प्रामाणिक क्लर्क आहे, या जिल्हा बँकेतला प्रामाणिक कॅशियर आहे, या जिल्हा बँकेतला प्रामाणिक जो शिपाई आहे, तो सगळ्यात जास्त खुश झाला की आता पहिल्यांदा काहीतरी आता जिल्हा बँकेच्या बाबतीमध्ये चांगलं घडत आहे असं आता या सगळ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी काय लपून राहायची गरज नाही, आता आम्हाला माहिती गरज आहे. 90% अधिकारी आपल्या बाजूचे आहेत. एक नाही, रोज काय तर माहिती द्या, रोज काय तर माहिती द्या. ही काय आम्ही काय तर आलोय बँकेत, आम्ही काय माहितीचा अधिकार दिलाय का? नाही आहे. रोज येत आहे, रोज डिटेल एक ना अनेक विषय आता जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून येत आहेत. अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही बिनधास्त राहा, तुमच्यावरती कुणीही दादागिरी करण्याचा प्रश्न येणार नाही. सदाभाऊ आणि मी आणि आमचे सगळे सहकारी तुमच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. जेवढी तुमच्याकडे या बँकेविषयीची चुकीची माहिती आहे ती सगळी माहिती तुम्ही आमच्याकडे द्या. आम्ही आता अधिवेशन परवापासून सुरू होतेच काय, तिथं पण आता मी अर्ध्या तासाची चर्चा लावली आहे जिल्हा बँकेच्या वतीवरती. दूध का दूध, पाणी का पाणी, समोर जाता ते सहकार मंत्री महोदय ला उत्तर देतील. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आजचा हा मोर्चा इतिहास घडवणारा मोर्चा आहे. जे आता हे बघा 7 लाखाचं कर्ज आहे त्याला नीलचा दाखला दिलाय, आमच्या हातात दाखलाय. 7 लाखाचं कर्ज आहे, आता 7,40,000 बँकेनं नीलचा दाखला दिला. कसं काय हे घडत असं नो सांगा ना, तुम्ही विचार करा ना या सगळ्या गोष्टीचा. 50,000 आपल्या दारात येते, ह्याला शिक्का मारून देऊन टाकला, चल घे दुसरं कर्ज. हे प्रकार सुरू आहेत.
हे बघा 50,000ची जप्ती आहे, बोजा चढवलाय फेरफारला 50,000 रुपये, इकडं 50-50 कोटीचा हिशोब करत नाही. मग आपली मागणी रास्त आहे का चुकीची आहे सांगा? बँकेवरती या जिल्ह्यातला एक बोका आहे, त्याला वाटतंय मी डोळं मिटून दूध पितोय, कोणाला कळत नाही. अरे लोक हुशार झालेत, आता लोकांच्या हातामध्ये चाबूक आहे, तो चाबूक पेकाटात बसल्याशिवाय आता राहणार नाही. लोक सगळी जागी झालेली आहेत आणि त्यामुळे इथून पुढं आपण ताकदीनं या विषयामध्ये लक्ष घालू. सरकारकडे आमची मागणी आहे की तात्काळ या जिल्हा बँकेवरती तुम्ही कारवाई करा, कुणालाही पाठीशी घालू नका. सरकारला एक चांगली संधी आलेली आहे की भ्रष्टाचाराचं कंबारडं सरकार मोडतोय, हे सरकारनं कृतीमध्ये सिद्ध करावं. येत्या आठवड्यामध्ये काही ना काही या विषयावरती राज्य सरकारनं निर्णय घ्यावा. जर निर्णय नाही झाला तर परत हाच मोर्चा सहकार मंत्र्याच्या बंगल्याच्या समोर आपण घेऊन जाऊ आणि त्यांना तिथं या जिल्हा बँकेच्या विषयी जाब विचारू. त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही इथं आला आणि जिल्हा बँकेची एमडी त्यांना माझी विनंती आहे, आता इथून पुढे कुणाच्या फोनवरती तुम्ही कर्ज देत बसू नका. नाहीतर आता तुमचं मला वाटतं रिटायर झालेत का? होय, रिटायर झालेला गडी परत पैसे खाण्यात पटायचं आहे म्हणून त्याला इथं आणून बसवलाय. तो एकदम मास्टर आहे की कुणाला कर्ज कशी द्यायची काय द्यायची. आता उगाच म्हातारपण आहे आपलं, व्यवस्थित पेन्शन काय थोडीफार येत असेल ते खावा. आता यातनं काय पैसे खाल्लेले जरा कामाला लागतील, नाहीतर बिनकामाचं जेलमध्ये बसायची बारी तुमच्याकडे येईल. तुम्ही हे संचालक म्हणजे फार मोठं कोणतरी जागीरदार आहेत, इनामदार आहेत अशा आविर्भावात राहू नका. त्यांना लोक आता त्यांची जागा ज्या त्या तालुक्यातली लोक दाखवतील. चोर लोक इकडे येत आहेत आणि गावात फिरतात, आम्ही अमुक केलं तमुक केलं. हजार लोकांना कर्ज तुम्ही देताय 50-50 लाखाची आणि दुसऱ्या शेतकऱ्याला 1-1 लाख रुपये पण कर्ज तुम्ही देत नाही. म्हणजे किती पदाचा गैरवापर आहे. आणि त्यामुळे आता आमचं लक्ष या बँकेकडे आहे आणि निश्चितपणे आपण प्रशासक मंडळ आल्याशिवाय शांत बसणार नाही. जे संचालक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. आणि जे कर्ज त्यांनी चुकीच्या पद्धतीनं बुडवलाय त्याची जोपर्यंत वसुली होत नाही तोपर्यंत आपण हा संघर्ष थांबवायचा नाही. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि तुमच्या सगळ्यांचं इतक्या मोठ्या संख्येनं आला त्याबद्दल